नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. हे बघा, इकडे धनुष आणि शिल्पा व्हेजिटेबल्स लावता. इकडे काहीतरी सीडिंगचं काम चालू आहे. चला बघूया काय करताय हे. मग काय लावताय आज? आज आम्ही बीट लावतो इथं. बीट रॅडिश, बीट आणि ओके. सगळ्या पालेभाज्या त्या साईडला लावल्या. ओके ओके. मेथी लावली का? मेथी लावली, त्याच्यानंतर शेपू लावली, बर बर बर. पालक सगळेच लावल्या भाज्या. कॅनडामध्ये सध्या सर्वत्र गार्डनिंगचा सीझन खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. व्हेजिटेबल गार्डनिंग असेल किंवा फ्लावर गार्डनिंग असेल, त्यासाठी सध्या परफेक्ट वेदर कंडिशन्स आहेत. आता सध्या वेदर एकदम छान झालेले. टेम्परेचर जवळपास 15-20च्या मध्ये आहे. त्यामुळे आता सीड आपण टाकू शकतो ग्राउंडमध्ये. हे आम्ही असे प्लांटर्स बनवलेले आहेत. याच्यामध्ये कंपोस्ट आणि थोडं सॉईल टाकून आणि हे असे सीड इकडे लायब्ररीमध्ये भेटतात. वेगवेगळ्या प्रकारचे सीड असतात. हे बीट आहे, नंतर कॅरट, सर्व प्रकारचे असे भेटतात लायब्ररीमध्ये. ते आपण तिथे जाऊन आणू शकतो आणि फ्री असतात. आणि हे फ्री आहेत. आपल्याला काही त्याला चार्ज किंवा असं पैसे द्यायची गरज नाही. व्हेजिटेबल गार्डनिंगसाठी लागणारे बरेचसे प्लांट्स आम्ही असे घरामध्ये पण ग्रो करतो. त्या असे छोटे छोटे पॉट्स घ्यायचे आणि त्याच्यामध्ये सीड टाकून आपण इंडोर त्यांना असं ठेवू शकतो. आणि प्रॉपर वेदर कंडिशन आल्या की मग आपण त्यांना बाहेर लावू शकतो. आपल्या घराच्या पाठीमागच्या जागेमध्ये आम्ही व्हेजिटेबल गार्डनिंग करण्यासाठी अशी थोडीशी जागा ठेवलेली आहे. आणि या जागेमध्ये आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स लावतो. हे आपलं पेरचं झाड आहे आणि याला बघा फुलं किती आलेत. सर्व झाड फुलांनी भरून गेले. तर यावर्षी याला पेर लागण्याची खूप शक्यता आहे. इथे आपण थोडं कॉन्क्रीटचं काम करून घेतोय. थोडंसं होम रेनोव्हेशनचं काम बाकी होतं. हा जो आपला डेक आहे, हा इथे असा लाकडाचा डेक आहे. परंतु आता याची लाईफ थोडी कमी झालेली आहे. लाकूड हे खराब झालेलं, एवढं आता चांगलं कंडिशन नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आता इथे कॉन्क्रीट टाकून घेतोय. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घराची काही ना काही रेनोव्हेशनची थोडीफार कामं निघतातच. हा आपला पॅटिओ डेक जो होता तो खराब झाला होता आणि तो रिप्लेसमेंट करून आम्ही इथे कॉन्क्रीट टाकायचं ठरवलं. मित्रांनो, कॅनडामध्ये रेनोव्हेशनची जी कामं असतात ती खूप महाग असतात. जर आपल्याला कोणाला हायर करायचं असेल एखाद्या कामासाठी, तर त्यासाठी लेबर कॉस्ट खूप जास्त असते. त्यामुळे इकडे कॅनडामध्ये बरेच लोक काय करतात, जे कामं आपल्याला स्वतः करता येतात अशी कामं लोक स्वतःच करतात. परंतु जे काम आपल्याला आता शक्य नाही, त्याच्यासाठी मात्र आपल्याला असं प्रोफेशनल लोकांची मदत घ्यावी लागते. कॉन्क्रीट टाकण्याच्या अगोदर त्यांनी जागेची प्रॉपर अरेंजमेंट करून घेतली. प्रॉपर लेआउट केल्याच्या नंतर ही जागा आता कॉन्क्रीट टाकण्यासाठी रेडी झालेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉन्क्रीट मिक्सची ट्रक आली आणि त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली.
ही लोक त्यांच्या कामामध्ये खूप प्रोफेशनल असतात. प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने काम करतात, प्रॉपर टूल्स वापरून. कॉन्क्रीट टाकण्यासाठी काही जास्त वेळ लागला नाही. जवळपास 1-1.5 तासाच्या आतमध्ये पूर्ण कॉन्क्रीट त्यांनी टाकून घेतलं. ऊन लागते का आज? चांगलं ऊन पडले. हां, हे बघा आम्ही गार्डनिंगचं काम चालू केले. काल हे आपण इथे कॉन्क्रीट टाकून घेतलं. आपला अगोदरचा जे डेक होता तो असा लाकडाचा होता आणि त्याच्या खाली असा कचरा जास्त साठायला लागला होता आणि ते असे प्लांटर होते ते पण प्रॉपर नव्हते अरेंजमेंट म्हणून ते पण काढून घेतले. हे बघा वेदर चांगलं आहे आज. मुलं आली आताच शाळेमधनं. दुपारचे 3:30 वाजलेत. गार्डनिंगचं काम करून थोडा थकवा आलेला आहे सगळ्यांना. त्यामुळे आम्ही आता पिझ्झा आणलेला आहे. या तुम्ही पण पिझ्झा खायला. पायनॅपल पिझ्झा आणलं. हो येस. बॉक्सला हलू नका, त्याच्यावर कोक तुला घ्यायचं. तुला हे पाहिजे का पायनॅपल का नको? मशरूम कशावर? इकडे ही आपल्या समोरची घराच्या समोरची जागा आहे. ही जी पिवळ्या रंगाची फुलं आहेत ही कॅनडामध्ये सर्वत्र पसरलेली दिसतात. स्पेशली समर टाईममध्ये याला इकडे डँडलायन म्हणतात. या डँडलायन जे प्लांट आहे या प्लांटची जे फुलं आहेत किंवा याची जी पानं आहेत किंवा याची जी मुळं आहेत ती बरेचसे हेल्थ बेनिफिट्स आहेत त्याचे. बरेच लोक त्याचे ग्रीन टीमध्ये पण त्याचा वापर करतात. परंतु इकडे कॅनडामध्ये लोक जे आपला ग्रास लावलेला एरिया आहे त्यामध्ये त्याला ग्रो होऊ देत नाहीत. हे जे प्लांट आहे अगदी सहजपणे सर्वत्र खूप जास्त प्रमाणामध्ये पसरतं. त्यामुळे लोक याला आपल्या गार्डनमधनं काढून टाकतात. या डँडलायनला काढण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स असतात, त्याच्या मदतीने आपण काढू शकतो. इथं बघा किती छान ट्युलिप आलेत. कॅनडामध्ये सध्या ट्युलिप या फ्लावरचा सीझन सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये चालू आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एखाद्या ट्युलिप गार्डनमध्ये घेऊन जातो. सुरुवात केलेलं आहे तर थोडंसं इकडे क्लीनअपचं काम चालू आहे. मल्च आणलेलं आहे काल. तर हे मल्च इकडे आपल्याला गार्डनमध्ये टाकायचं आहे प्लांट्सच्या खाली. तर हे मल्च असतं अशा प्रकारे लाकडाचे असे तुकडे केलेले असतात. छोटे छोटे पीसेस असतात हे लाकडाचे. याला मल्च म्हणतात. याचे आपल्या गार्डनसाठी खूप फायदे असतात प्लांट्ससाठी. याच्यामुळे काय होतं की जमिनीचा जो ओलावा आहे ते मॉइश्चर याच्यामध्ये जास्त वेळ धरून राहतं आणि त्याचबरोबर हळूहळू याच्यामधले न्यूट्रिएंट्स हे जमिनीमध्ये जातात आणि त्याचं मग झाडांना फायदा होतो. त्यामुळे हे मल्च टाकणं गार्डनमध्ये खूप गरजेचं असतं. तर आम्ही हे मल्च टाकणार आहोत ह्या आपल्या संपूर्ण या समोरच्या एरियामध्ये. हे बघा इकडे ट्युलिप आलेले आहेत. ही जी लाल कलरची फुलं आहेत हे ट्युलिप आहेत आणि हे पिवळे ते डाफाडॅल आहे. हे अशा प्रकारे सुंदर फुलं आलेत आपल्या समोरच्या गार्डनमध्ये. या ठिकाणी आम्ही एक छोटासा वॉटर फाउंटेन लावलेला आहे. पक्ष्यांना पाणी मिळतं त्याच्यामुळे. दुपारच्या वेळेस इथे चिमण्या आणि बरेचसे दुसरे पक्षी येऊन आंघोळ पण करतात याच्यामध्ये. त्याच्यामुळे ही आम्ही त्यांच्यासाठी सुविधा करून ठेवलेली आहे.
निसर्गामध्ये आजूबाजूला बऱ्याच प्रकारचे पक्षी आहेत जे पाण्याच्या शोधामध्ये या ठिकाणी येतात. त्याचबरोबर या ठिकाणी पक्षी आंघोळ करण्यासाठी पण येतात. या ठिकाणी पण एक असा मी सोलार एक लावलेला आहे फाउंटेन. हे आपण सफरचंदाचं झाड लावलं होतं 2 वर्षापूर्वी. त्याला आता बघा असे फुलं यायला सुरुवात झालेली आहे. हे असे लाल लाल फुलं आलेली आहेत त्याला. आता काही दिवसानंतर इथे सफरचंद लागलेले दिसतील. हे सफरचंदाचं झाड आणि त्याच्या बुडाला मी हे आताच हे मल्च टाकलेले असं. हे बघा इकडे इथे टाकलेले मल्च. हे टाकल्याच्या नंतर असं दिसते आता. आम्ही गार्डनमध्ये काय करतोय आणि कुठल्या प्रकारचे फ्लावर्स लावलेले आहेत हे पाहण्यासाठी आमचे शेजारी आले. इकडे कॅनडामध्ये लोकांना एकमेकाच्या गार्डनमध्ये काय चालू आहे हे पाहण्याची खूप उत्सुकता असते. आमचे शेजारी हे खूप चांगले आहेत. त्यांच्याकडनं आम्हाला बऱ्याचशा गार्डनिंगच्या टिप्स मिळाल्या. कुठल्या प्रकारचे फ्लावर्स लावायचे, कुठल्या प्रकारच्या फ्लावर्स इकडे जास्त चांगले येतात आणि त्यांची काळजी कशी घ्यायची, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं शिकलो. गवत पण इकडे खूप जास्त वाढलेलं आहे. तर मी आता ते गवत कापण्यासाठी ही एक मॅन्युअल अशी मशीन आहे, ग्रास कटर. तर याच्या साहाय्याने मी आता हे गवत असं कापणार आहे. तर याला काय करायचं, असं धरायचं हातामध्ये आणि असं समोर ढकललं की ते ऑटोमॅटिकली असं कट करतं. त्याच्यामुळे काय होतं, गवत सगळं एका लेवलचं होतं. नाहीतर मग ते जास्त उंची वाढली की चांगलं दिसत नाही. म्हणून मी आता हे ग्रास कट करून घेतो. इलेक्ट्रिक लॉन मोअर पण असतात ज्याच्या साहाय्याने आपण अगदी सहजपणे ग्रास कट करू शकतो. आपल्या घरापासून नदी ही खूप जवळ आहे. त्यामुळे आम्ही सायंकाळच्या वेळेस वॉकिंगसाठी या एरियामध्ये नेहमी जात असतो. सध्या नदीला पाणी एकदम असं स्वच्छ आणि शांत वाहत आहे. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.